हॅलो फ्रेंड, आज आपण बनवणार आहे मुरमुऱ्यांचा चिवडा। मुलांच्या डब्याला मधल्या वेळेस खाण्यासाठी आपण काहीतरी हवं आणि हे पौष्टिक हवं, बाहेरचे पॅकेटचे पदार्थ पेक्षा हा घरगुती केलेला मुरमुऱ्याचा चिवडा केव्हाही छान। तर आपण आता पुढे रेसिपी बघूया। आता आपण कढईत तेल टाकलेलं आहे, थोडं तेल टाकतोय। आता आपण त्यात हळद घालणार आणि थोडंसं मीठ हलवून घ्यायचं आणि हे मुरमुरे टाकायचे आहेत। आता हे मुरमुरे आपण चांगले परतून घ्यायचे, म्हणजे ते छान कुरकुरीत होणार। आणि सगळ्या मुरमुऱ्याला हळद मीठ लागलेले जाते, त्यामुळे तो चविष्ट होतो। हे आपण एक साधारण 5 मिनिटं आपण मुरमुरे छान परतून घेऊया। हे बघा, आपले मुरमुरे छान परतून झाले आणि छान खुसखुशीत पण झालेले, पटकन असा तुटला जातो। आता आपण हे काढून घेऊ आणि फोडणी घालूया। आपण आता कढईत तेल तापत ठेवलंय, मोहरी घालायची आहे, हिंग, जिरं, मिरची चांगली तळून घ्यायची। मिरची अशी नरम राहिली तर आपला चिवडा नरम होतो। चांगले कुरकुरीत तळून घ्यायचे। शेंगदाणे, कढीपत्ता पण आपण कुरकुरीत तळून घेणार आहोत। डाळ घेतलंय, कुरकुरीत करणार आहे। छान परतून घ्यायचे। आपण खोबरं किसून काप केलेले ते घालणार आहोत, ते पण छान परतून घ्यायचे। आणि थोडी कोथिंबीर छान तेलात तळून घ्यायची। सगळ्या वस्तू छान तळल्या कुरकुरीत झाल्या की मग आपला चिवडा नरम नाही होत। आता आपण याच्यात चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि हळद घालणार। छान असं सगळ्या जिन्नसला हळद आणि मीठ लागलेलं आहे। आता आपण यात मुरमुरे घालूया आणि छान मिक्स करून घ्यायचं। गॅसवर थोडंसं मंद गॅसवर आपण हे परतून घ्यायचं। छान आपला घरगुती मुरमुऱ्यांचा चिवडा तयार झालेला आहे। एकदम छान कुरकुरीत आपला चिवडा तयार झालेला आहे। आता हा आपण प्लास्टिकच्या पिशवीत गार झाला की भरून ठेवायचा आणि छान लॉक करून ठेवायचा, कुरकुरीत राहतो। टिफिनला मधल्या वेळेस खायला छान असतो। आपल्या मुरमुऱ्याचा चिवडा तयार आहे, खमंग कुसकुशीत। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।